नमस्कार, मी स्नेहल आणि आपण पाहत आहात एस-पी-9 मराठी न्यूजची स्पेशल क्राईम डायरी एपिसोड। राष्ट्रीय स्तरावरील शूटिंग ट्रायल काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भारताची एक स्टार शूटर अचानक बेपत्ता होते। शेवटची ती दिसते हावडा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर। त्यानंतर तब्बल 72 तास तिचा कोणताही ठाव ठिकाणा लागत नाही। सीसीटीव्ही, रेल्वे स्टेशन, घाट परिसर आणि शहरभर पोलीस शोध मोहीम राबवतात। अखेर एका फोन कॉलमुळे संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळतं। नेमकं काय घडलं पाहूया आजच्या स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये। गुरुवारी दुपारी भारताची नेमबाज दमयंती सेन घरासाठी काही आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडली। कुटुंबियांना ती नेहमीप्रमाणे काही वेळात परत येईल अशी अपेक्षा होती। तासापासून तास उलटून गेले, मात्र तासामागून तास उलटून गेले तरी ती घरी आली नाही। कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, फोन लागत नव्हता। मित्रमैत्रिणी, नातेवाईकांनी आणि परिचितांकडे चौकशी करण्यात आली, मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही। अखेर परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सक्रिय झाली। तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। या तपासात एक महत्त्वाचा पुरावा समोर आला। हावडा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर दमयंती चालत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले। त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्थानके, बस स्थानके, घाट परिसर, सार्वजनिक ठिकाणी आणि सीसीटीव्ही नेटवर्कच्या आधारे शोध मोहीम अधिक तीव्र केली। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। बेपत्ता असताना दमयंतीने स्वतःचे कपडे बदलले होते, त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये तिची ओळख पटवणे अधिक कठीण झाले। प्राथमिक माहितीनुसार ती या काळात वेगवेगळ्या ठिकाणी थांबत होती, त्यामुळे पोलिसांच्या शोध मोहिमेला मोठे आव्हान निर्माण झाले। तरीही तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि नागरिकांच्या सहकार्याच्या आधारे पोलिसांनी शोध सुरूच ठेवला। शनिवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास दमयंतीच्या वडिलांच्या मोबाईलवर एक व्यक्तीचा फोन आला। फोन करणाऱ्या व्यक्तीने हावडा येथील रामकृष्णपूर घाट परिसरात दमयंती सारखी दिसणारी एक तरुणी असल्याची माहिती दिली। विशेष म्हणजे तिचे कपडे बदलले असल्यामुळे सुरुवातीला तिची खात्री होत नव्हती। ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अखेर दमयंतीला सुखरूप ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशी दरम्यान दमयंतीने सांगितले की शिक्षण, वैयक्तिक आयुष्य आणि क्रीडा क्षेत्रातील जबाबदाऱ्या यामध्ये ताळमेळ राखताना ती मानसिक तणावाखाली होती। याच मानसिक दबावामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले। दमयंती सुरक्षित सापडल्यानंतर तिच्या आई मौमिता राय सेना यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पोलीस, माध्यम आणि नागरिकांचे आभार मानले। या संपूर्ण प्रकरणातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात। कोणतीही व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्यास वेळ न दवडता पोलिसांकडे तक्रार करणे अत्यंत आवश्यक आहे। दुसरा, सीसीटीव्ही नेटवर्क आणि नागरिकांचे सहकार्य तपासात अत्यंत निर्णायक ठरू शकते। तिसरा, मानसिक तणाव हा गंभीर विषय आहे। अशा परिस्थितीत कुटुंबियांशी संवाद साधणे आणि गरज असल्यास समुपदेशनाची मदत घेणे आवश्यक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार दमयंती सेन सुरक्षित असून या प्रकरणात कोणत्याही गुन्हेगारी कटाचा पुरावा अद्ययावत समोर आलेला नाही। पुढील तपास ही सुरू आहे। मी स्नेहल, पाहत रहा एस-पी-9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी, सत्य, सुरक्षा आणि सजगतेसाठी। धन्यवाद।